आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत पाणी पुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणी, निकृष्ट दर्जाची कामे आणि संभाव्य भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा रंगली होती। तसेच नगरपंचायतीच्या वतीने मागील काही वर्षभरात उभारण्यात आलेली नाना नानी पार्कसह विविध विकास कामांचा खर्चाचा हिशोब माजी नगरसेवक अरुण देसले यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे मांडला। करण्यात आलेला खर्च आणि प्रत्यक्ष भौतिक स्थितीमध्ये मोठी तफावत असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केलाय। माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी सांगितले की स्वातंत्र्य दिनी नगरपंचायत कार्यालयासमोर जाहीर करण्यात आलेल्या अन्नत्याग आमरण उपोषणाबाबत पाठवण्यात आलेल्या पत्रात शहराच्या पाणी पुरवठा योजनेची सद्यस्थिती आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याची कंत्राटदारास सूचना करण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितले होते। शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील असल्याचं पत्रात नमूद करत स्वातंत्र्य दिनी प्रस्तावित आमरण उपोषण मागे घ्यावे असे आवाहन करण्यात आले होते, परंतु तसे झाले नाही असे स्पष्ट मत सुभाष माळी यांनी व्यक्त केले। तेजस कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पाणी पुरवठा योजनेचे काम देण्यात आले होते, मात्र वितरण प्रणालीमध्ये वारंवार अडचणी निर्माण होत असल्याने संबंधित कंपनीला नगरपंचायतीकडून तिसरी नोटीस बजावण्यात आली। शहरातील वरपाडा रोड, दयाराम आबा नगर, आंबेडकर नगर, तांबोळी गल्ली, हैदर अली चौक, पोस्ट ऑफिस गल्ली, गढी परिसर, बीके नगर, गणेश कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, इंदिरा कॉलनी, जोगेश्वरी कॉलनी, माळीवाडा, पिंपळ चौक आदी भागात पाणी वितरण करण्यात अडथळे येत असल्याची नोंद करण्यात आली आहे। नोटीसद्वारे वितरण व्यवस्थेची चाचणी, झोन निहाय नियोजन आणि वॉलमन कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून समस्या तत्काळ दूर करण्याचे आदेश देण्यात आलेत। समाधानकारक कार्यवाही न झाल्यास अनामत रक्कम जप्त करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आलाय। मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची प्रक्रिया यावेळी गटनेते राकेश माळी यांनी व्यक्त केली। राकेश माळी यांनी पाणी पुरवठा योजनेतील त्रुटी आणि संभाव्य भ्रष्टाचार प्रकरणी विशेष ग्रामसभा बोलवण्याची मागणी केली आहे। शहरातील नागरिकांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत असताना प्रथम फेज 1 ट्रायल अँड रन पूर्ण व्हावे, त्यानंतरच फेज 2 चे काम सुरू करावे अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली। सर्वसाधारण सभेत भाजपच्या 11 नगरसेवकांनी अजेंड्यातील विषय क्रमांक 1 फेज 2 कामास स्थिती बहुमताने नामंजूर केला। यावर नगराध्यक्षा कलावती माळी यांनी स्पष्ट केले की आमचा फेज 2 कामाला विरोध नाही, मात्र जनहिताच्या दृष्टीने तात्पुरती स्थगिती आवश्यक आहे। एकीकडे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल सांगतात की सर्वांनी एकत्र मिळून शिंदखेडा शहराच्या विकासासाठी कामे करायची आहेत, परंतु भाजप नगरसेवकांनी स्थगितीला केलेला विरोध यावरून एकत्र मिळून कामे कशी करावी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। कंत्राटदारावरील कारवाईची नोटीस आणि ग्रामसभेची मागणी यामुळे शिंदखेडा शहरात राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे। आगामी ग्रामसभेत फेज 2 स्थगितीचा विषय मांडून नागरिकांची मतं आणि स्वाक्षऱ्या घेण्यात येणार असल्याचं राकेश माळी यांनी यावेळी सांगितलंय। आता प्रशासन ठोस कारवाई करणार का आणि ग्रामसभेत नागरिकांचा कौल काय लागतो याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। प्रसंगी नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश माळी, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी, माजी नगरसेवक अरुण देसले, नगरसेवक अर्जुन भिल्ल, वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे, राहुल सोनवणे उपस्थित होते। शिंदखेडा न्यूज साठी मुख्य संपादक यादवराव सावंत। फेजचे 2 काम जोपर्यंत फेज 1 चे टेस्टिंग होणार नाही तोपर्यंत हे काम आम्ही पुढे करणार नाही, सुरू करणार नाही। 2 भूमिगत गटारीच्या योजनेत वाढीव क्षेत्र आणि वाढलेले काँक्रिटीकरण यांचा समावेश केल्याशिवाय ही योजना सुरू करू नये। या योजनेचे काम सुरू करता येणार नाही। जनतेच्या हितासाठी
हितासाठी संपूर्ण काम भविष्यात काढावे, चांगले व्हावे अशी आमचा प्रयत्न आहे, असा आमचा प्रयत्न आहे. नगराध्यक्ष आमचे सर्व नगरसेवक या दोघं योजनेला भले ते म्हणत असेल याला तांत्रिक मंजुरी भेटली असेल, याला गटर गटर आणि ती पाणी पुरवठा योजना चालू करायला आम्ही त्या दोघं याला विरोध करणारे लोकांचा हाल होऊ देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही कुठलंच त्यांचं काम होऊ देणार नाही. 30 वर्षासाठी ती योजना 30 वर्षासाठी. आणि त्या मीटिंगमध्ये तर स्वीकृत नगरसेवक असे बोलले की अंडर ड्रेनेज गटरच्या वेळेस की फेज 1 आहे, फेज 2 आपण करू. अहो शिंदखेडा एवढं आहे, 100 करोडमध्ये फेज 1 मध्ये सर्व होतं. तुम्ही बाकीचा भाग फक्त सोडलाय, त्याच्यासाठी फेज 2 कसं करणार तुम्ही? त्याला किती पैसे आहे? गटरीचा बी फेज 2 करणार आहे. ते बोलले ना, स्वीकृत नगरसेवक त्या दिवशी बोलले ना, फेज 2 कसं करणार तुम्ही? फेज 2 कसं करणार? त्याच्यामुळे आम्हाला दोघं योजनांना त्यांनी विरोध केलेला आहे. लोकांना सांगायचं शिंदखेडावासियांना तुम्ही शिंदखेडावासियांना असं सांगायचं आम्हाला की यांच्या मागे कोण आहे. हे लोक यांना विरोध करतात. लोकांचं काम आहे शिंदखेडा शहराचं चांगलं काम आम्ही काम करतो, याला आम्हाला विरोध करतायत. हे लोकांनीच विचार करावा आणि त्यांना जाब विचारावा की तुम्ही का विरोध करताय. 6 महिन्यापूर्वी ते या गोष्टीला विरोध केला. तिसरीची नोटीस मुख्याधिकारी दिली. ते 2 मुद्दे फक्त त्यांची आता भूमिका ही फेज 1 ची रायमल देवरे यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टेनिंग आणि कॉस्टिंग रिपोर्ट दोघांचा नंबर 1 च्या पुरा. दुसरी गोष्ट नामावर पेपर पर्यटन विकास योजनेअंतर्गत 1,31,00,000 कुंभारडे ते जनतानगरपर्यंत 47,88,000. गोरेगाव शिवशिखर 1,31,00,000. अभिनंदन गोरेगावची 160 मीटर. एक कुठे झालं? 31 नाही पार 45,68,000 हे मला दाखवा. आणि या त्याप्रमाणे तुम्ही इकडे बघायचं आणि आमच्यावर पण करायचं. जे काही आहे याला मुकमाती देऊ नये, हा जीवा प्रश्न आहे. माननीय मंत्री महोदय योजना करून त्यांनी ही योजना आम्ही अधिक केला. योजनांना पारदर्शक पाहिजे होती अशी पारदर्शक नाही. कारण या योजनेमध्ये जेव्हा आपण तर नळ पाणी पुरवठा नळ गेलेली आहे, पाईप टाकले गेलेले असत. 73 किलोमीटर पाईपलाईनचं काम जे आहे ते संबंधित अधिकारी मला माहिती देतात. एवढी टेंजर टाकली गेली असेल तर त्याला जी सबलाईन असेल त्याला मेन लाईन पाहिजे होती. मेन लाईन पाहिजे होती त्याला सबलाईन एवढं देऊन त्याला पाणी फोर्समध्ये दिलं पाहिजे. पहिल्या महिन्यापर्यंत तिथे पाणी पोहोचवायला पाहिजे होतं. पण आज काय त्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या जे नळ जोडणी केलेले त्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा दिला जात नाही. जुन्याच योजनेच्या माध्यमातून लोकांना पाणी दिलं जात आहे. मंत्री महोदयांनी 21 कोटी आणले, पाणी येतंय आपल्याला जॅकवेलमध्ये पडतंय. जॅकवेलमधून म्हणून जुनी योजनेच्या माध्यमातून लोकांना आपण पाणी देतो. म्हणजे 2 कोटी रुपयाचं काय? या 2 कोटीच्या संदर्भात आम्ही आमच्या नगराध्यक्ष कलावती ताई यांनी हे 2 विषय आपल्या बैठकीत सर्वसाधारण सभेमध्ये मांडले. ही योजना जोपर्यंत कार्यान्वित होत नाही तोपर्यंत फेज 2च्या कामाला सुरुवात करू नये. आमची ती योजना काय रायल म्हणजे ट्रायल आणणार ती योजना झाली पाहिजे. त्याच्यानंतर ती दुसरी सुरू करावी. आम्ही त्या योजनेत नाही, परंतु संबंधित लोकांनी लेखी जे काही 11-12 नगरसेवक लेखी मागणी केली तर आमच्या योजनेला विरोध आहे.
आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.